सर नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी. जय गणेश. मी अरविंद रामचंद्र बांदल आणि माझ्यासोबत आहे माझी पत्नी सौ म्हाळसा अरविंद बांदल. बरं, आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी केव्हापासून राहतात? मी जन्मापासून तळेगावमध्ये आहे, गेली 60 वर्ष. बरं. आणि दुसरा एक प्रश्न असा होता की आपण तळेगाव दाभाडे या ठिकाणी नक्की काय काम करत होता आणि आत्ता सध्या काय करतात? मी एस्केप कंपनीमध्ये जॉबला होतो. बरं. 43 वर्ष तिथं कंपनीमध्ये नोकरी झाल्यानंतर मी रिटायर्ड झालेलो आहे आता. बरं. आणि रिटायरमेंटनंतर गेल्या कोरोनापासून माझी मुलगी घरामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स शिकलेली आहे. तिला प्राण्यांबद्दल वेड आहे, तिला निसर्गाचं वेड आहे. जंगल वाचले पाहिजे, पाणी वाचलं पाहिजे, प्राणी वाचले पाहिजे, असा तिचा संदेश आहे. बरं. तर पर्यावरणाची एक आवड आमच्या घरामध्ये सगळ्यांना आहे. बरं. त्यानुसार आता रिटायर्ड झाल्यानंतर काय करायचं, तर माझ्या पत्नीच्या डोक्यात आयडिया आली की आपण गोमाई गणेश मूर्ती घेऊन येऊया. बरं. तर मग त्याच्यासाठी मी कोकणामध्ये गेलो. तिथे 2 महिने राहून ह्या मूर्ती कशा बनवतात, कसं त्याचं प्रोसेस आहे. म्हणजे गाईचं 30% शेण, त्यानंतर 70% माती, त्यात सगळं सेंद्रिय वस्तू वापरल्या जातात. कुठलंही केमिकल वापरलं जात नाही. अशा गणेश मूर्ती तिथं पाहिल्यानंतर माझ्या मनात इच्छा आली की आपल्या तळेगावमध्ये ह्या मूर्ती घेऊन याव्यात आणि ह्या मूर्ती तळेगावमध्ये जास्तीत जास्त विकल्या गेल्या पाहिजे. कारण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूची माती ही निसर्गाला घातक आहे. त्याच्यासाठी मग ही गोमाई गणेश मूर्ती जी आहे, ही गोमाई गणेश मूर्ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते आणि ह्या मूर्तीचं नंतर तुम्हाला खत म्हणून घरातल्या कुंड्यांना, बागेला हे खत घालता येतं. असा एक संकल्पना डोक्यात घेऊन आम्ही पुढे निघालो आणि आता गेली 3 वर्ष हे कार्य आमचं चालू आहे. बरं. तर साधारण आज किती मूर्त्या बुकिंग झाल्या आणि किती आणणार आहे तुम्ही? जवळपास 15 मूर्त्या बुक झालेल्या आहेत. आणखी माझ्याकडे आता 30-35 मूर्त्या आहेत आणि 15 मूर्त्या येतील, अशा 50 मूर्त्या. कारण लोकांमध्ये अवेअरनेस यायला थोडा वेळ लागतो. अगदी बरोबर. बरं. पर्यावरणासाठी. बरं. तर यामध्ये आपल्याला सहकार्य नक्की कोणाकोणाचे मिळाले? माझ्या पत्नीचं सगळ्यात मोलाचं सहकार्य. आयडिया सगळे तिच्या असतात, मी फक्त इम्प्लिमेंट करायला उभा राहतो. बरं. आणि नगर परिषदच्या अधिकारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मला वाणी मॅडम, राजश्री मॅडम, दया मॅडम आणि त्यांचे सहकारी, या सगळ्यांचं मला खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांच्यामुळं आणखी आम्हाला उत्साह वाढला आमचा ह्या काम करायला. बरं. आता या ठिकाणी मला काही लोकरीच्या वस्तू दिसतात, हे नक्की कोण बनवतं आणि म्हणजे नक्की ह्याचं पर्याय म्हणून नक्की नागरिकांनी काय पाहावं याच्याकडे पाहून? या लोकरीच्या ज्या वस्तू आहेत ती माझी पत्नी मुंबईत राहिलेली आहे, त्यामुळं तिला लोकरीच्या वस्तू, एम्ब्रॉयडरी याच्याबद्दल खूप आकर्षण आणि छंद होता तो. तिने तिथं शिक्षिका म्हणून पण काम केलं आणि आता ज्या रांगोळीपासून पण आपल्याला पर्यावरणाला धोका आहे, तर त्या रांगोळ्या म्हणजे ताटाभोवती घालायची रांगोळी असू द्या, चौरंगाभोवती लावायची रांगोळी असू द्या किंवा इतर रांगोळ्या असू द्या, ह्या रांगोळ्या करायचं लोकरीपासून करायची तिची संकल्पना होती आणि तिने ते यूट्यूबच्या माध्यमातून बघून शिकून त्या सगळ्या रांगोळ्या म्हणून या लोकरीच्या वस्तू तयार केल्या. त्यामध्ये केळीच्या पानावरती जेवणाचं ताट बनवले, त्यानंतर फराळाचं ताट बनवले दिवाळीचं. आणि अशा इतर सगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या आणि पडदे वगैरे, लोकरीचे दाराचे पडदे, ताटावर टाकायचे रुमाल, ह्या वस्तू तिने बनवलेल्या आहेत. ओके सर, धन्यवाद. थँक्यू.